श्री स्वामी समर्थ. प्रेमळ स्वामी भक्त हो. स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सर्वांना सुखात आनंदात हसत खेळत ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी तुम्हाला म्हणत आहेत, हा संदेश तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती घेऊन आला आहे. हा संदेश शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमच्या जीवनाला नवीन मार्ग मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास तुम्हाला मदत होईल, असा आपल्या सगळ्यांसाठी स्वामींचा हा संदेश आहे. तत्पूर्वी तुम्ही हा चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेअर करायला विसरू नका, कारण तुमच्या एका शेअर करण्याने कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. आजचा हा स्वामी संदेश, या जगात जिथे लोक छोट्या छोट्या अडचणींना हार मानतात, तिथे थोडीशी हिंमत असेल तर विजय तुमचाच असेल, असं आपल्या मनामध्ये ठाम राहा. जर देवाने तुम्हाला इतर कोणापेक्षा चांगले जीवन दिले असेल तर ते त्याने इतरांना अधोगतीसाठी दिलेले नाही, तर त्यांना स्वतःसारखे उन्नतीसाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी दिलेले आहे, असं समजून घ्यावं. आणि वेळ आणि परिस्थिती केव्हाही बदलू शकते, त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. तुम्ही शक्तिशाली असाल, पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे, हे लक्षात असू द्या. आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा धीर धरा, कारण वेळ कोणतीही असो ती नक्कीच निघून जाते, पण सोबतच आपल्याला अनुभव देखील देऊन जाते. आयुष्यात चुका करून माणूस जितका दुःखी होत नाही, तितका त्या चुकांबद्दल पुन्हा पुन्हा विचार करून दुःखी होत असतो. म्हणून विचार करणं सोडा आणि स्वतःच्या कामावर लक्ष द्या आणि स्वतःचे आपले कर्म चांगले ठेवत चला. ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते, त्या व्यक्तीची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे. नक्कीच तुम्ही त्यांच्यातले एक असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. सहमत असाल तर होय, बरोबर आहे, माझे स्वामी माझ्यावर कृपा करतील, असं सहमती दर्शवा. स्वामी म्हणतात, तुमच्या चांगल्या कर्मावर कोणी शंका घेतली तर हरकत नाही, कारण शंका नेहमी सोन्याच्या शुद्धीवरच घेतली जाते. जो स्वतःच्या आनंदासाठी इतरांचे नुकसान करतो तो माणूस म्हणवून घेण्यास पात्र नाही. माणूस तोच असतो जो आपल्या स्वार्थाचा त्याग करून इतरांच्या कल्याणासाठी काम करतो आणि निदान इतरांचे नुकसान करत नाही. देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल. देवावर श्रद्धा ठेवा, अशी श्रद्धा ठेवा की देवाला त्याचे फळ तुम्हाला द्यावेच लागेल. कोणावरही अस्पष्ट विश्वास ठेवू नये, कारण मीठ आणि साखरेचा रंग नेहमी सारखाच असतो, पण त्यात चवी वेगळ्या असतात. तसे प्रत्येक छोटासा बदल हे मोठ्या यशाचे कारण असते, त्यामुळे बदलाला घाबरू नये. आणि जे लोक खऱ्या माणसाचे हृदय तोडून आनंद शोधण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीकडे गेले, त्यांचे विचार सोडा आणि त्यांची अनेकदा फसवणूकच होणार आहे. स्वामी म्हणतात, बदला घेण्याचा विचार करू नका, आरामात बसा आणि प्रतीक्षा करा. ज्यांनी तुमचे वाईट केले आहे, शेवटी त्यांचेही वाईट होणारच आहे. त्यामुळे तुम्हीही वाईट विचार करू नका आणि दुसऱ्यांबद्दल स्वतःच्या मनात वाईट क्लेश धरून बसू नका. आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच असते. वाईट वेळ येते जेणेकरून आपल्याला चांगल्या वेळेची किंमत कळू शकेल, आणि लोक बदलतात जेणेकरून आपण त्यांचे खरे चेहरे ओळखू शकू. ते काय होते आणि आपण त्यांना काय समजत होतो हे आपल्या लक्षात येतच. त्यामुळे आपण शांत राहून आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा. जेव्हा पाणी घाण असेल तेव्हा ते ढवळू नका, तर ते शांत राहू द्या, म्हणजे घाण स्वतःच शांत होते. तसंच आपल्या जीवनात जेव्हा समस्या येतात
तेव्हा अस्वस्थ होण्याऐवजी शांत राहून विचार करा. त्यावेळेला शांत राहा, यावर उपाय नक्कीच सापडेल. स्वामी म्हणत आहेत, तुमची स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका. धाडसी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहत नाहीत. ज्यांचे कर्तृत्व चांगले असते त्यांच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो. जेव्हा देव तुमची मनुष्याची परीक्षा घेतो तेव्हा तो मनुष्याची शक्ती देखील वाढवतो, जेणेकरून तो अधिक बुद्धिमान आणि अधिक सामर्थ्यवान बनतो. म्हणून आपले कर्म आणि आपले विचार चांगले ठेवून चांगलं वागलं पाहिजे. ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या मुळावर दूध टाकून गोड होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्याचे हृदय फाडून टाकले तरी ती व्यक्ती तुमची होऊ शकत नाही. हे सत्य आहे. म्हणून कुणासाठीही स्वतः बदलू नका. आणि तुम्ही आयुष्यात इतके व्यस्त होऊ शकता की तुमच्याकडे पश्चाताप, दुःख, द्वेष, भीती यासाठी वेळच उरणार नाही. लक्षात ठेवा, जीवनातील रिक्त व्यक्ती सर्वात दुःखी आहे. ज्याला काम नाही किंवा ज्याला विचाराने त्रस्त आहे, ती व्यक्ती सर्वात जास्त दुःखी आहे. याचा अनुभव प्रत्येकाला येत असतो. म्हणून देवावर एवढा विश्वास ठेवा की जेव्हा तुमच्या इच्छेनुसार गोष्टी होत नाहीत तेव्हा समजून घ्या की ती त्याची इच्छा आहे, आणि जेव्हा गोष्टी तुमच्या इच्छेनुसार चालतात तेव्हा समजून घ्या की हे आपल्या कर्माचे फळ आहे. हा संदेश शेवटपर्यंत तुम्ही पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच स्वामी संदेश ऐकत राहा आणि श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करत राहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.